मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अब केवल आर्थिक सहायता तक सीमित नहीं रहा, बल्कि इसे और अधिक पारदर्शिता और तकनीकी रूप से सक्षम बनाने की दिशा में भी ठोस कदम उठाए जा रहे हैं। आने वाले समय में एकीकृत सॉफ्टवेयर के जरिए राज्य की सभी योजनाओं को जोड़ने की तैयारी है, जिससे जरूरतमंदों को एक ही सॉफ्टवेयर से मदद मिलने वाली है। गरीब और असहाय मरीजों तक मदद और तेजी से पहुंचे, इसके लिए अब तकनीकी का सहारा लिया जा रहा है। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष की कार्यप्रणाली को और अधिक डिजिटल बनाने के लिए एक नया सॉफ्टवेयर तैयार किया जा रहा है, जिसमें राज्य की विभिन्न योजनाओं को एक साथ समाहित किया जाएगा। इस पहल के तहत मुख्यमंत्री सहायता निधि में आवेदन करने वाले नागरिक की जानकारी भी इसी सॉफ्टवेयर के माध्यम से दर्ज की जाएगी, जिससे प्रोसेस में पारदर्शिता और गति दोनों आएगी। डॉक्टर सागर पांडे ने जानकारी दी कि अब तक नागरिक cmrf.maharashtra.government.in वेबसाइट के माध्यम से घर बैठे ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष नागपूर आणि विदर्भ विभाग, मूळ ही संकल्पना जी आहे ही माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा हैदराबाद हाऊस येथे हा कक्ष जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता। पहिल्या टेन्युअरमध्ये फडणवीस साहेबांनी बेसिकली 2015 मध्ये जो आहे हा कक्ष इथे सुरू केलेला होता आणि या कक्षातून जे आहे नंतर जानेवारी 2017 पासून आपण जे आहे ते सहायता निधीसुद्धा जे आहे ते निर्गमित करणे सुरू केलेले होते। विदर्भातील बेसिकली जे 11 जिल्हे आहेत आपले, नागपूर विभागातील 6 जिल्हे आणि अमरावती संभागातील 5 जिल्हे हे संपूर्ण जिल्ह्यांकरिता बेसिकली हा कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे। सुरुवातीला मुंबई मंत्रालय येथे पहिला कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला होता, परंतु विदर्भातील लोकांना मुंबईला जाण्याला त्रास होत होता, तो लांब पडत होता आणि त्यामुळे गोरगरीब जनता जी आहे, मुख्यतः गडचिरोली किंवा अतिदुर्गम भागातील जे जनता आहे आणि रुग्ण आहेत त्यांना जी आहे ती पूर्ण माहिती पण नसते आणि त्यांना जे आहे साधनं पण नसतात, म्हणून हा कक्ष जो आहे तो तयार करण्यात आलेला होता। जानेवारी 2017 पासून ते जून 2025 पर्यंत आत्तापर्यंत आपण जे आहे ते 99,46,94,041 इतका जो आहे धनादेश तो आपण वितरित केलेला आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, 99,46,94,041 99,46,94,041 इतका निधी जो आहे तो आत्तापर्यंत आवंटित करण्यात आलेला आहे। या योजनेसाठी जे पात्रतेचे निकष आहेत हे सांगणे जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे। तर पात्रतेचे निकष बेसिकली की एकतर अर्जदार जो आहे तो महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असायला पाहिजे, डोमिसाईल तो इथलाच असायला पाहिजे, त्यानंतर आधार कार्ड आणि त्यानंतर रेशन कार्ड आणि आपण तहसीलदारामार्फत जो एक उत्पन्नाचा दाखला जो तयार करून घेतो इन्कम सर्टिफिकेट, तो याच्यासाठी जे आहे मुख्यतः ते बंधनकारक आहे आणि जी लिमिट आहे ती आहे वार्षिक उत्पन्न त्यांचं 1,60,000 याच्या खाली एकूण पाहिजे आणि त्याची नोंद जी आहे जो आपण तहसीलदारामार्फत त्या उत्पन्नाचा दाखला तयार करून घेतो त्याच्यामध्ये स्पष्टपणे पाहिजे। तसेच राशन कार्ड आणि बाकी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न आहे तर ते पण आपण जे आहे ते चेक करतो त्याच्यामध्ये की ते नमूद आहे की नाही। जिथे सर्व सोयीसुविधा जी आहे हार्ट डिसीजसाठी, ब्रेन डिसीजसाठी, कॅन्सर उपचार जे आहेत त्याच्यासाठी पूर्ण सोय जी आहे ते एकाच जागेवर उपलब्ध असावी। सिटी स्कॅन, MRIची सुविधा जर असली तिथे तर जास्त चांगला। हार्ट रिलेटेड जर हॉस्पिटल आहे तर तिथे पूर्ण कॅथ लॅब आहे की नाही, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याची पडताळणी करतो। एका समितीमार्फत जे आहे ते रुग्णालयाची नोंद मग या पॅनलमध्ये करून घेण्यात येते। सरकार की यह डिजिटल पहल जरूरतमंदों के लिए स्वास्थ्य सेवाओं तक पहुंच को और आसान बनाना रही है, ताकि कोई भी मरीज इलाज के अभाव में अपने जीवन से समझौता न करे।